16व्या शतकात भारत हा पारतंत्र्यात होता. याच भारत देशातील सगळ्यात समृद्ध राज्य महाराष्ट्र हा यवनांच्या जुलमाखाली जखडला गेला होता. यवन माजले होते, देवाला खुशाल पायदळी तुडवत होते, देवळं फोडत होती, आया बहिणींची अब्रू लुटत होती, दिसेल त्यांना बाटवत व लुटवत होती. जंगली माजलेल्या लांडग्यासारखे लोक रयतेच्या मागे लागले होते. पण म्हणतात ना, शास्त्रवचनानुसार जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा पृथ्वीवर सज्जनांच्या रक्षणासाठी ईश्वर अवतार घेई. रयतेला यवनांच्या जुलमातून मुक्त करण्यासाठी ईश्वराने शिवनेरी गडावर जिजाऊंच्या पोटी अवतार घेतला. हा दैवी अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह प्रोडक्शन्स मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर समस्त हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आज शिवरायांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या दैदिप्यमान जीवन प्रवासावर प्रकाश टाकणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील स्थित असलेल्या शिवनेरी गडावर झाला. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाही दरबारातील एक महत्त्वाचे सरदार होते. तत्कालीन परिस्थितीत दख्खनमध्ये आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगल सत्ता बलाढ्य होत्या आणि शहाजीराजे या सत्तांच्या सेवेत कार्यरत होते. मात्र राजमाता जिजाऊंनी शिवरायांना केवळ एका सरदाराचा पुत्र म्हणून नाही तर एका भावी राजाच्या रूपात घडवले. शिवरायांच्या बालपणीचा काळ अत्यंत प्रेरणादायी होता. जिजाऊंनी त्यांना रामायण, महाभारत यांसारख्या ग्रंथांमधील आदर्श राजांची उदाहरणे दिली. रामकृष्णाच्या कथांमधून त्यांना धर्मनिष्ठा आणि न्यायबुद्धीचे महत्त्व समजावले. यासोबतच त्यांना तलवारबाजी, घोडेस्वारी आणि राजकारणाचे धडेही मिळाले. लहानपणापासूनच त्यांना मावळ प्रांतातील शेतकरी कुटुंबातील मुलं सवंगिणी म्हणून लाभले. या मावळ्यांसोबत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरतानाच त्यांना रयतेच्या दुःखाची जाणीव झाली. या संस्कारांमुळेच त्यांच्या मनात विदेशी राजवटीच्या जुलमातून मुक्ती मिळवून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेची पहिली ठिणगी टाकली. 27 एप्रिल 1645 रोजी रायरेश्वराच्या डोंगरावर त्यांनी आपल्या निष्ठावान सवंगड्यासह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. या शपथविधीनंतर लगेचच 1647 रोजी त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. महाराजांनी आपल्या पहिल्या मोहिमेत तोरणा किल्ला जिंकला. हा किल्ला विजापूरच्या आदिलशाही सत्तेच्या ताब्यात होता. तोरणा किल्ला जिंकण्याची त्यांची रणनीती अत्यंत हुशारीची आणि दूरदृष्टीची होती. महाराजांनी प्रथम आदिलशाही दरबारातील अस्थिरतेचा फायदा घेतला आणि किल्लेदारांना रणनीती किंवा लाच देऊन किल्ल्यात प्रवेश मिळवला. किल्ल्यावर ताबा मिळवल्यानंतर त्यांना तिथे मोठा खजिना सापडला. हा खजिना महाराजांनी वैयक्तिक सुखासाठी न वापरता स्वराज्याच्या कार्यासाठी आणि अधिक मजबूत राजगड किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरला. वयाच्या 16व्या वर्षी केलेला हा पहिला पराक्रम महाराजांच्या नेतृत्वाची, त्यांच्या धैर्याची आणि कुशल प्रशासकीय कौशल्याची पहिली साक्ष होती. स्वराज्याच्या विस्तारात महाराजांनी अनेक अभूतपूर्व पराक्रम केले, ज्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले. शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्यामुळे विजापूरची आदिलशाही सत्ता अस्वस्थ झाली. त्यांनी सरदार अफजल खान याला शिवाजी महाराजांना जिवंत पकडण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी पाठवले. खान हा क्रूर आणि बलवान म्हणून ओळखला जात होता. त्याने तुळजाभवानी मंदिर आणि पंढरपूर येथील विठोबा मंदिर अपवित्र केले. प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्यापाशी 10 नोव्हेंबर 1659 रोजी महाराजांनी अफजल खानाशी भेटण्याचे ठरवले. भेटीसाठी आलेल्या खानाने दगाफटका करण्याची योजना आखली होती. याची कल्पना महाराजांना होती. त्यामुळे महाराजांनी चिलखत परिधान केले आणि आपल्या डाव्या हातात वाघनखे व उजव्या हातात कट्यार लपवले. जेव्हा खानाने महाराजांना आलिंगन देण्याच्या बहाण्याने ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा महाराजांनी वाघनखांनी त्याचे पोट फाडले. खानाचा वध होताच महाराजांच्या सैन्याने खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला आणि आदिलशाही सैन्याचा मोठा पराभव केला. मोगल सम्राट औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ते खान याला प्रचंड मोठ्या सैन्यासह शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले. शाहिस्ते खानने पुणे जिंकून महाराजांच्या लाल महालामध्ये तळ ठोकला. 5 एप्रिल 1663 रात्री महाराजांनी केवळ 400 मावळ्यांसह शाहिस्ते खानाच्या छावणीवर अचानक छापा मारला. अत्यंत धाडसी असलेल्या या हल्ल्यात शिवाजी महाराजांनी थेट खानाच्या शयनगृहात प्रवेश केला. या झटापटीत शाहिस्ते खानाची 3 बोटे कापली गेली आणि त्याचा मुलगा तसेच अनेक सैनिक ठार झाले. या अपमानास्पद पराभवामुळे औरंगजेबाने खानाची बदली बंगालमध्ये केली. हा हल्ला महाराजांच्या गनिमी कावा युद्धनीतीचा सर्वोत्तम नमुना होता. शाहिस्ते खानाच्या हल्ल्यामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि मुघलांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी महाराजांनी मुघलांचे अत्यंत श्रीमंत बंदर शहर असलेल्या सुरत शहरावर स्वारी केली. जानेवारी 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत लुटले आणि प्रचंड मोठी संपत्ती मिळवली. पुढे 1670 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून मुघल साम्राज्याला मोठा धक्का दिला. शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धेच नव्हते
तर ते धर्मरक्षक आणि लोककल्याणकारी शासक होते. त्यांना माहीत होते की हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी लोकांची एकजूट होणे आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना एकत्र आणले. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जातीभेद धर्मभेद न मानता न्याय आणि समानतेचा आदर्श घालून दिला. महाराजांच्या आरमारामुळे फक्त मोगल साम्राज्यातच नाही तर सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्या सागरी आक्रमणांना प्रतिकार करण्यात आला. शिवाजी महाराजांनी केवळ राजसत्ताच नव्हे तर न्याय, धर्म आणि प्रजाहित दक्ष राज्यव्यवस्था निर्माण केली. त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून एक आदर्श राज्याचे स्वप्न साकार केले. जातपात धर्मभेद न मानता सर्व जाती धर्मांना त्यांनी समान वागणूक दिली. त्यांच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची आठवण म्हणून दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. शिवजयंती हे केवळ एक उत्सव नाही, ती शिवरायांच्या आदर्शाचे स्मरण करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याची प्रेरणा आहे. या दिवशी मंदिरात आणि घरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पूजले जाते. लोक बिनधास्तपणे जय भवानी जय शिवाजी असे घोषवाक्य देऊन त्यांचे श्रद्धापूर्वक पूजन करतात. शाळा, कॉलेज व इतर सामाजिक संस्थांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा, नृत्य, नाटक आणि संवाद सादर केले जातात. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर ढोल, ताशा आणि लेझिमच्या तालांवर मिरवणुका काढल्या जातात, ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभिवादन करतात. मिरवणुका भव्य आणि आकर्षक असतात, ज्या शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पोशाख आणि शस्त्रसज्जा असतो. काही लोक शिवजयंतीच्या दिवशी व्रत करतात आणि उपवास ठेवतात, तसेच त्यांची श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करतात. टीव्ही व रेडिओवर बाबासाहेब पुरंदरे, बाबासाहेब देशमुख, पिराजीराव सरनाईक यांचे पोवाडे व शिवव्याख्यान ऐकवले व दाखवले जायचे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. क्रिएटिव्ह प्रोडक्शनच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.